ऐक ना काय ठरलंय? अरे ती जायचं ना मुलगी बघायला. हा मग आणि मग मध्येच ती म्हणलाय मुलगी बी चांगली आहे, पण मला काय वाटतं म्हणजे समजा आपलं घेणे त्यांनी आपली आपल्यात विचार पाहिजे. घरी चांगलंय का ते बघा आधी, म्हणजे त्यांनी आपल्याला दिलं तर पाहिजे का नको? नाही दिलं तर पाहिजेच. असं कसं ते म्हणलाय पुढं बी पार्टी चांगली, पण आपण काय करू होता होईल तेवढं तर काढतं करायचं. बरं पोर काय कमी शिकलेलं आहे काही. आणि मग मी तेच म्हणते ना. आणि मी तुमच्या दोघांना आधीच सांगतो बरं का, की तुम्हाला काय मागायचं ते मागा. मला एक 4 व्हीलर पाहिजे 25-30 लाखाची, आधीच सांगतो. ते नवीन तुम्ही तर काय देत नाहीत मला, माझ्या पगारात काय होत नाही. मी एवढं शहरात राहतोय ना, मला ती 4 व्हीलर लागते 25 लाखाच्या. कधी पोरगी उन्हात नाही राहायची, ते त्यांचं बघू, ते नंतरची गोष्ट आहे. आपण नाही उन्हात राहणार म्हणलं ती कशी उन्हात राहील. मग ती महत्वाचं मग ती एक 4 व्हीलर तर पाहिजे मला. आणि ऐका माझं, ऐका पूर्ण. मला काय पाहिजे 4 व्हीलर एक, पुण्यात 3 BHK फ्लॅट एक, आणि मग गावाकडे काय फार्म हाऊस वगैरे बांधायला काय पैसे घ्यायचे त्यांच्याकडून ते घ्या तुम्ही, पण एक फार्म हाऊस व्यवस्थित बांधून घ्या. म्हणजे सिटीतून आल्यानंतर आम्हाला व्यवस्थित राहता येईल 4-8 दिवस. एवढं घेऊन 5-25 तोळा ती बी घालते ना. हा 5-25 कोण 50 तोळा घ्यायला पाहिजे. बघू आदाबतानी तर आदबू. हा घ्यायला तर पाहिजे का नको? इथं काय आपण तशीच आणायची का पोरगी? आता एवढं कष्ट केले आपण, पोराला शिकवलं, नोकरी लावलं, तरी काय कमी कोणचं आता. पण 2 लाख रुपये पगार आहे त्याला. जरी कमी नसलं तर काय नको काय, मग घ्यायलाच पाहिजे ना. त्यांच्या सहकुशीने दिलं पाहिजे बरं का. तसं बोलायची पाळी. आणि नाही दिलं ना त्यांनी तर तुम्ही बोलून दाखवा ना. मध्यस्थी आहेत कोणते काका? मध्यस्थी म्हणजे आपलं जोडीदारच आहे काही वेगळा. मग त्यांना बोला तुम्ही, असं असं पाहिजे आपल्याला, म्हणजे उगाच तिथं जाऊन तोंडावर पडायला नको. जोडीदाराला इथं सांगतो तुमच्या देखतात कायला मग तिथं जाऊन त्या पोरीला जास्त प्रश्न विचारत बसू नका. ती कशी असं ऍक्सेप्ट करू, एवढं सगळं जर द्यायला तयार झाले ते, मग ते बघू आपण काय कसं काय ठेवायचं. तुला पोरगी कशी जमन? उरकूनच ठेवलं आम्ही, तुमचीच वाट बघत होतो. बसा बसा बसा. चर्चा का नाही बसा ना. बरं आता काय नाही, पोरीच्या बापाला कळवलं होतं ना, कळवलं येतो म्हणून आपलं जाऊ पोरगी बघू. बरं मला काय म्हणायचं ना, विषय असा आहे की मग तुमच्या इथं का नाव घातलेलं बरं ना. काय आहे आता पोऱ्याच काय म्हणणं आहे बरं का? हे बोल बाबा. आम्हाला हुंडा पाहिजे. आता मग तुम्हाला आजवर पोरगी बघा, मग तिथून नाही ना ते काका असं म्हणणं आहे आमचं, पोरगी कशी बी असू द्या. कशी म्हणजे? हा म्हणजे पोरगी काही असली कशी असली तरी आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं. पोरीशी मतलब नाही, तुम्हाला हुंडा दांडा पाहिजे. म्हणजे भेटलं पाहिजे ना. एवढं पोऱ्याला 2 लाख रुपये पगार म्हणजे काही खेळ नाही. आणि ह्या दोघांचं सोडून माझं वेगळं आहे बरं का. मला 4 व्हीलर गाडी पाहिजे, पुण्यात फ्लॅट पाहिजे, आणि यांचं गावाकडे आता यांनी घर कसं तरी बांधलं जुन्या काळातलं, एक फार्म हाऊस बांधायला यांना तेवढं बांधून घ्यावं लागेल त्यांना. कारण आम्ही पुण्यातून येणार 4 दिवस, मला या घरात राहणं होत नाही. तर चांगलं घर बांधून घ्यायचं आम्हाला. एवढं म्हणलं की देतो पण आता भरोसा आणि काय माझी लय जास्त इच्छा नाही. 5-25 तोळं घातली तरी काय अडचण नाही. तुमच्या तिघांच्या 3 मागण्या झाल्यात, पण आता ती समोर गेल्याशिवाय कसं कळण बाबा. नाही तिथं तर जाणारच आहेत आपण, पण काय होतं आम्हाला बोलायला लावण्यापेक्षा म्हणलं मध्यस्थी तुम्हाला कानावर घातलेलं बरं जरा. मस्त कानावर घातलं, पण समोरच्यानं दिलं पाहिजे ना. देते ना. काय झालं ना पोरीला आजकाल कुठं एवढा पगार आहे काका मला. पगारवाले नोकरीवालेच पाहतात आजकालच्या पोरी. नोकरीवाला लागतो मग किती काय देते. 2 लाख रुपये घेतोय. बघायला जाऊ पुढे काय होतंय काय नाही. तसं काय नाही. बघा तुम्ही आदबा चला आणि त्यांना सांग घरी काही कमी नाही यांचे. तसं त्यांना माहिती आहे. काय तिचं बाप काय म्हणते, तिला आई नाही, 2 पोरी त्याला. माझा ते विचार कसं ते पोरींचे लग्न करणार आहे आता, तेच त्याला माहिती. थोडं आपण काहीतरी थोडंफार काहीतरी इकडे तिकडे सर्व तिथे गेल्यावर पण काय कवाय ना घेणं गरजेचं आहे ना. नाही काय कवाय ना मागं, पण असं लई नका मागं. कारण किरकोळच आहे तसं. एकदम साध्या गोष्टी मागितल्या. फ्लॅट मला तर जायच्या आधी बरं धक्का पडला जावा. काय लय नाना, 25 लाखाची गाडी आणि 5-25 लाख घराला आणि 25 लाख म्हणजे 25 तोळे सोनं, हे काय लय झालं का? रुपये झाले ते येडे का? आजकालच्या जमान्यात एवढे पैसे मिळतात का? एक तर पोरी मिळणार आणि पोरींच्या चौकासाठी देतात नाही बाप. नवरदेव भेटणं एवढं सोपं नाही. मस्त नवरदेव तुमचं चांगलं. बरं जाऊन तू येऊ. चला काय होईल काय होते काय नाही कळलं. चला मग काय विचार आहे तुमचा, बोला बरं. आता बाबा तुम्ही कशाला लग्न 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 करताय? लग्न करायचं नाही तुम्हाला? लग्न करायचं नाही असं म्हणलोय का आम्ही? पण आता शिक्षण झालं, सगळं झालं. मग आता अहो पण आता तुमच्याकडे लक्ष द्यायला कोण आहे सांगा बरं? तुम्ही एक तर दोघींना नाही म्हणतायत लग्न कर. मी तेच म्हणते आधी ताईचं करू, मग नंतर माझं बघू ना. तुमच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे नको बाबा? अगं पण तुझं पण अजून लास्ट इयर चालू आहे ना. मग एवढी काय घाई पडली काय? मी जर लग्न करून गेले तर तू अभ्यास करशील की त्यांचं बघशील? नाही माझी काळजी कोण राहणार माझ्यासाठी तुम्ही? आम्ही काही आयुष्यभर नाही राहणार, पण अजून थोडे दिवस. मला काय माहिती, तिचं पूर्ण होऊ द्या ना शिक्षण.
मला काय म्हणायचं तो समजते का? आता एकदाच दोघींचे लग्न करणं तरी शक्य आहे का आपल्याला? परिस्थिती आहे का आपली? मग एक लग्न केलं तर आता तुझं लग्न केल्यानंतर थोडासा 1-2 वर्ष गॅप पडला, मग तिच्या लग्नासाठी परत तयारी आता करता माझं येईल. लास्ट इयर चालू आहे, नोकरीला लागल मी. परिस्थिती काय आहे बदलता येईल आपल्याला, असं थोडीच आहे. आता ताई पण आता जॉबचं चालू आहे तिचं पण. मग तेच म्हणलं, माणसं चांगले येतं ते पाहिले तर त्यांची परिस्थिती, पोरग नोकरीला आहे, तुझं रँकिंग लागेल, तुझं शिक्षण झाले, तुझे नोकरी लागेल मला बाबा, पण मी काय म्हणते लगेच नको ना, आता तिचं होऊ द्या ना ते लास्ट इयर कम्प्लीट. अरे होणारच आहे ना, तुम्हाला समजतच का नाही काय? मला काय म्हणायचंय, तुम्ही आतापर्यंत बरी एवढ्या कष्टातून आम्हाला एवढं आणलंय वरती. तुझं म्हणणं ठीक आहे, पण समाजात गेलो लोक बोलतात का नाही, अरे एवढ्या मोठ्या पुरी झाल्यात ह्या माणसाला झोप कशी बाबा येते? लोक बोलायलाच असतात. आई नव्हती एवढे वर्ष, तुम्ही केलं आमचं, मग तेव्हा लोक आली का आपल्याला द्यायला? सांगा हो, बरं मग मला. मला वाटत नाही का, मला वाटतं का असं आता लेकरी गेली पाहिजेत, मस्त आता माझा जीव तुटतो, पण ही वस्तू ठेवायची आहे का घरात? लेकराचं वय झालं असं नाही, अजून 3-4 वर्ष. 3-4 वर्ष माझा भरोसा नाही. तुम्ही असं सांगा कशाला बोलताय बाबा? काय झाले, तुम्ही एवढे धडधाकट आहेत, मस्त ठणठणीत आहेत, काय होणार आहे भरोसा आहे का? तुम्हाला? आता आज आहे तर उद्या नाही. बघ, असंच बोलणं आहे ताई यांचं. मग आता तुम्ही काय आता काय बोलू, ऐक. ऐकतात का ते आपलं? तू ऐक, पाहुणे येऊ राहिलेत, नाही काही म्हणू नको. तुला काय तुझ्या जी शंका कुशंका असते त्या विचारून घे, त्यांच्याशी स्पष्ट बोल, मग काय अडचण. बरं ऐका, हा तेच मी तेच म्हणते की मला जर आवडला किंवा मला जर योग्य वाटलं तरच मी हो म्हणणार आहे, नाही तर नाही. तुला बळजबरी नाही करणार बाळ मी. आता येत आहेत ते तर मी बघून वगैरे घेईल. नाही, असं कसं शहाण्यासारखं वागायचं ना. आणि तुझं तिला पण आहे ना, तिला सांग, नाही तर परत अजून ती काय म्हणली 4 आणि 5 वर्ष, आता लास्ट इयरला तिला बघायला येत आहे ना. आपण मग ही गेलो तू म्हणायची परत मला 4 वर्ष थांबा, तसं काही करू मी तर थांबणारच, मी आता सांगून ठेवते. बघ असं लाड केला की असो. मग आता काय करता? अगं आई ताई, नाही तुझं म्हटल्यावर झालं आता- लग्न तर मग त्यांच्याकडे कोण बघणार आहे सांग बरं? त्यांना जेवण पाणी कोण देणार आहे? बारे दोघीकडे येऊन राहीन 6-6 महिने, माझी नका काळजी करू. नवरा तसला भेटला मग काय करायचं? मग तुम्हाला नवरे चांगले भेटतील, आपण चांगलं पाहूनच करणार आहे ना. लागा तयारीला. बरं चला तुम्ही थोडंसं उरका पटापट. बघून घेऊ, काय हरकत आहे आता. तुला बघायला येणार त्यांनी, मला पण साडी घालायला लावली. काय नाही होत, राहू दे आता, छान दिसते मस्त. दोघीतून एक जण कोणची आवडेल तिला हामून आपण. अरे देवा. कसं नाही होणार, त्यासाठीच येणार आहेत पाहायला. तुझा नाही विषय. जाऊ दे, चल, छान दिसते. चल आता, चल. चला. काय व्हायचं माझं आता, हे लेकरे गेल्यावर आई विना वाढवले, लेकरे गेले हालच होणार. पण ठेवायची वस्तू आहे का, पाठावंच लागणार आहे, लग्न करूनच द्यावं लागेल. फक्त माणसं चांगली भेटली झालं, ठीक. का हो आहेत ना, या 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 आले पाहुणे. बरं झालं, किती वेळची वाट पाहतो. हा ना, येणारच होतो पण काय थोडासा टाइम लागला. हां हां, राम 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 राम. बस बस बस, या सर आले. बस आता इथं बसा. तुमच्याकडे थांबले का पाहुणे आले नंतर? नाही, मग? मलाच यायला उशीर झाला. घरचं दारं दुरं बघायची मग सारी निघाले होते, पण घरून दारं दुरं बघता बघता ही करता करता काय गरम होते काय. हा गरम होतोय म्हणतो. आता इथं काय हो? एसी असते बाई. नाही नाही, काय, कसं काय, शेतकरी माणसं येते. साधी माणसं ना हो, काय मग. कारण घरी बसायला वेळच कुणाला आहे हो. ठीक आहे. उठले की रानात जायचं, उठलं लेकरं जाते शाळेला, मी आपलं कोणी रानात. राहणार नाही, कोणासाठी बांधायचे? 2 पोरींची 2च पोरी लग्न आहेत. झालं काय? एकदा लग्न झालं गेल्या म्हणजे राहिले एकटे महाराज. मग काय, याला एवढे 4 पत्राची खोली लय झाली. बोल पुरे ना. हा बोल ना, पोरींना बोलायचं काय नाही विषय. नाही बघाय बाकी तर नाही करायचे आपल्याला, फक्त आपलं त्यांना सांगितलं उरकायला, उरकलेलं असेल त्यांचं. हाका मारले की द्या आवाज पोरींना. दिदे चला या बाई. ये बस पोरींना. पूर्ती जागी तर बसता येईल. ही मुलगी मधली, मधली मुलगी हो, ते तर बारकी शिकते अजून. ती शिकते अजून.
मग काय बघा बघी करायच्या आधीभर नारळ पाणी द्यायच्या आधीभर म्हणलं आपली सविस्तर चर्चा करा मोकर एखाद्या पोरीला कुकू लावायचं आणि निघून जायचं हे आपल्या बुद्धीला नाही पटत. काय असतं मुला मुलीची पसंती नंतर मग आपलं थोडस होतं मग नियोजन काय काय होतं मग नंतरचा विषय घेऊ ना तू. बरं तुम्हाला तर सांगितले ना माझ्याजवळ बोललेत पण परिस्थिती अशी आहे थोडं तुम्ही ऍडजस्ट करा काही गोष्टी काय त्यांनी ऍडजस्ट करावा असं म्हणणे मग होऊन जाईल काय ना शेतकऱ्याला तर काय कमी आहे द्यायला. जी आहे ती तुमचंच आहे ना आता. या घरावरून तुम्ही अंदाजा का म्हणजे आमची परिस्थिती असं काय ही नाहीये सर्व साधारण आता याला शिक्षणाला त्याला खूप खर्च केला. तुम्ही म्हणले पोरगी बघा ते म्हणले पोरगा बघा म्हणून मी तुम्हाला इथपर्यंत आणले नाही. जमीन वगैरे असेल ना जमीन आहे ना शेतीवाडी आहे पोटापुरता आहे जमीन आहे पण आता तुमच्या अपेक्षा त्यांना सांगा म्हणजे जमाजमी करता येईल आपल्याला काही गोष्टीची. हे सांग तुझी अपेक्षा काय म्हणलं. माझं म्हणणं एकच आहे हे बघा मला पगार आहे 2 लाख महिन्याला थोडाफार हुंडा घेतला तर काही वाईट थोडंच म्हणतोय मी. अहो पण लहानपणापासून आई बाबांनी मला प्रेमाने वाढवलंय स्वप्न दिलंय शिक्षण दिलंय आणि आज त्या स्वप्नांची किंमत टीव्ही फ्रीज आणि गाडीने मोजायची का. नाही माझं म्हणणं तसं नाहीये. हे बघा माझं आयुष्य आहे ना कोणाच्या गिफ्ट लिस्टवर नाहीये. जेव्हा नातं प्रेमाने आणि आदराने जोडाल ना तेव्हाच नातं खुलणार. पण जर नात्याची सुरुवातच व्यवहाराने होणार असेल ना तर ते नातं कधीच उभं राहणार नाही. पाहुणे आम्ही आमची मुलगी आहे ना तुम्हाला अगदी खुशीत द्यायला तयार आहेत पण व्यवहारान आणि विक्री नाही आम्ही हुंडा नाही देऊ शकत. आमची परिस्थिती नाहीये तशी पण सोन्यासारखं लेकरू आम्ही तुमच्या पदरात घालणार आहे. तू आता हे असं म्हणल्यावर कसं जमायचं भाऊ आता तुम्ही तुमच्या पन्नीच बघा भाऊ आता काय महत्व काय डोकं चलत नाही. बरं तुमच्या अपेक्षा सांगा बरं मला. अपेक्षा काय नाही बोऱ्याची अशी अपेक्षा होती की त्याला 10-20 लाखाची गाडी एखादा प्लॉट. बर आम्हाला तसं काही कमी नाहीये पण उगा आपलं थोडस पोरांच्या मनापुरतं आता मित्रमंडळात गेल्यावर पोराला कसं वाटतं तुला काय दिलं मला काय दिलं आम्हाला लय काही लागत नाही. आणि आजकाल हे एकदम नॉर्मल गोष्ट आहे. माझं काय म्हणणं होतं 5-25 तोळा द्यावा आणि घालते जास्त काय नाही असं. आम्हाला नकोच आम्हाला काहीच नको तिलाच घाला तुम्ही 25 तोळे आणि तुमच्या जावयाला गाडी आम्हाला काही नको. आपण ती तुमच्याच घरात जाणार आहे ना असं कसं तू आम्हाला काय त्याच्यात आम्ही आम्ही काय त्याचा वापर करणार. ऐका ना एवढा मोठा माणूस नाही तो. आज जर त्यांनी पोरांची मुलींच्या लग्नाकरता जर शेती विकली तर लोक त्याला नावं ठेवतील आणि उद्या होणारी शेती त्याचीच आहे ना तुमचीच आहे ना. ताई पण या मुलींच्या शिक्षणाला मी कसा मला खर्च करून यायला शिकवले आता मला माहिती ना एवढं कुठून आणणार मी. आणि पण काय आम्हाला काही उद्याच्याला ठेवण्यापेक्षा आज कर्जबाजारी होण्यापेक्षा आज जरी विकली म्हणजे एवढं घेतलं तर काय अडचण नाही ना. ठेवायची काय गरज नाही सॉरी बरं तुम्ही मध्ये बोलते. तुम्ही मुलगी बघायला आले की इथं डील करायला आले तुम्ही आमच्या घरात येऊन आम्हाला म्हणता की जमीन विका म्हणून. अहो पण नाही म्हणल्यानंतर तुमच्याकडे द्यायला काय तिला जरी तुम्ही आता फ्रीज कूलर टीव्ही दिलं ते आम्हाला काय तुमचीच पोरगी टीव्ही घरी नाही येणार. अगं आमचं आहे पण तुला नको का. हिला तुमच्या घरात आहे म्हणलं हिला पण होणार ना मग. अगं पण तिचं तिला आता तुम्ही जे देणार आणि ती हिला होणार पण ही आमच्या पैसे नाहीच ना राहायला. हा ते त्यांचे वेगळे तिकडे जॉब करतो 2 लाख रुपये त्याला पेमेंट आहे ते तिकडे राहणार. आता मी नाही शकत का. अगं पण तुझ्या आई बापाचं आता कामच आहे ना द्यायचं. अहो तुमच्या एवढ्या मागण्या पुरवायच्या म्हणल्यावर मला नाना अख्खं क्षेत्र विकलं तरी ह्या सगळ्या गोष्टी यायच्या नाहीत. मग यांची कोटभर रुपयाची मागणी कुठून व्हायची. एवढी माझी शेती विकली तरी पैसे येणार नाहीत ना. याच्यात मावत चुकलं बा मी सोयरीक दाखवली त्याच्यामुळे मी म्हणलं का बा नारळ नको कुंकू नको काहीच नको. तुमची चुकी नाही आता आणि परिस्थितीच्या मानाने आम्ही लय मागितलेलं. तुम्ही लय मोठे माणसे त्याचा विषय नाही काय मला काय कळत नाही काय नाहीत ना तेवढी पोराला मला 2 लाख रुपये पगार आहे पुरीचं चांगलं होईल ही बी कळत आहे मला सगळ्या गोष्टी. शिवाय मला मुली 2 आहेत. बरं एकीचं केलं की द्यायचं. अहो पण माझी बहीण पण शिकलेली उद्या जाऊन ती पण जॉब करेल दोघंही कमवतील. तिला जॉब असतात आम्ही मागितलं बी नसतं. उद्या जॉबला लागल ते उद्या लागल अजून नाही ना म्हणजे झालेलं आहे फायनल जॉबला जाणार आहे मी आता. उद्या काय होते त्याचं आज नाही सांगू शकत. त्याला नोकरीला लावायची की नाही बायको घरी ठेवायची त्याचा प्रश्न राहिला. हो ना
तुला लग्न नोकरीवाली करायची का घर काम? नाही त्याचं काय अडचण नाहीये मला, पण माझी जी डिमांड आहे गाडीची फ्लॅटची ती जर असेल तर मग मी विचार करायला लागणार, नाही तर मी नाही विचार करू नाही शकत. मग आम्ही पण विचार करू ना. मग मी पण विचार करेल. मग 2 लाख पगार आहे तरी विचार अजून 2 रुपयाचाच वाटतोय. पाहुणे आमच्याकडे सुद्धा असा रिवाज आहे, हुंडा मागून जर त्या समोरच्या माणसाला अपमानित केलं जात असेल, अपमानास्पद वागणूक दिली असेल तर आम्हाला सुद्धा त्या माणसाला चहा पाजण्यात रस नसतो. माफ करा, हुंडा मागणाऱ्या मुलाला आम्ही मुलगी नाही देऊ शकत. आणि मग आमचं असं म्हणणं असतं, जिथं आम्हाला हुंडा भेटत नाही त्या घरी आम्ही चहा काय म्हणता तुम्ही पाणी सुद्धा घेत नाही. पुढच्या वेळेस आहे ना कोणाच्या घरी जाताना पगारासोबत तुमचे विचार पण अपडेट करून जा. असं तोंड नका घेऊन जाऊ तिथं, समजलं का? जाऊ दे, तुमची लायकी नाही ना, तुम्ही नका डोके लावू. लायकी नका काढू तुम्ही आमची. तुमची लायकी बघितली, आमची लायकी आहे ना किती आहे ना ते बघितलंय आम्ही. पप्पा जाऊ दे ना, ह्यांना काय देणं होणार नाही ना, कशाला उगाच तिथं टाइम आणि काय होतं यांच्या लई नादी लागून उपयोग नाही. लय पोरगी पण चांगली आज पोरगी आज एवढं बोलते, उद्या तुझी नको नको होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला नको. पैशा पाण्यानं तुम्ही किती लालची आहेत ना ते दिदे, दिसलंय हे आम्हाला. पैशा पाण्यानं श्रीमंत दिसतात पण विचारा नाहीत ना, एकदम यांचे गरीब विचार आहे ना एवढे बुरसटलेले आहेत. ह्यांचे ना पगार अहो पाणी आमचे हे जर असू दे ना, काहीच उपयोग विचार जर नाहीये. बुरसटलेले असते ना तर आमच्या घरी एवढं नसतं. अहो तुमचे कमावलंय विचार किती तेवढं. चांगले आणि किती बुरसटलेत ना ते जाऊ दे ना, आताच कुठं बघितलं समजून आम्ही. सांगता यांना आम्ही 2 पैशाचं. बघा ना घर कसं आहे. तुमचे 2 लाख काय करू आम्ही? यांच्या संग बोलण्यात लई मजा नाही. आता मग तुम्हाला मी जागेवर म्हणलं होतं ना असं असं ना नाही. ना, नशीब हे आमच्याकडे आलेत, पण असे ह्या प्रवृत्तीचे माणसं एखाद्या चांगल्या घरी नेऊ नका. यांच्या विचाराची जिथं लेवल जुळण ना तिथंच नेऊन सोडा यांना, जिथं व्यवहार होईल तिथं. आम्ही तुम्हाला एक चांगल्या माणसाला फसू नका. पाहुणे, ऐका, आमचं चर्चा घरीच होती तेव्हा घर सोडितो. नाना म्हणली थोडी माणसं माझ्या हातात ऍडजस्ट करू म्हणून तुमच्या राहतात. शहाणा माणूस परत तुमच्या मध्ये पडणार नाही. तुम्ही जर अशा लोकांची जर जुळवाजुळवी करत नाही, खूप असाल ना, माणसं तर घरी येतात हो तुमचं आमच्या. नाव समाजात खराब होईल. कुणी नाही येणार, कुणी नाही येणार. त्यांच्या मागं बी पाठीपुटी आहे ना, लोक तोंडात शेण घालतील तर काय करायला सोन्यासारखी निघाला. मुलगी घ्या जुळून काय आला मग कर लय हुंड्या तांड्याच्या नाद लावता. हुंड्या तांड्याने कोण मोठं झाले आणि आज काय त्यांनी ना हुंडा घेणं 25 लाखाची गाडी मागताय, लागतच नाही ना. फ्लॅट मागताय, हे काय झालं? हुंडा लागतच नाही आम्हाला. 25 तोळे अहो, हुंडा पण नाही. आम्ही तुमच्या पोरीला घालायचं. काय लागतंय मग? टीव्ही, फ्रीज, तुमच्या कपाट. पोरीला घालणार. आम्हाला घालायचंच नाही खुशीने. आम्ही तिला ना कोण मिरवायची 25 तोळे घालून ते घरात काम करणार आहे? पाहुणे आम्ही हुंड्याचं नावच घेतलं नाही. एक सहकार्य म्हणून बोलतो. 25 लाखाचं फ्लॅट, हुंड्याचे साप विरोधात 25 लाखाची गाडी आणि हुंडा नाही अहो, म्हणता. जावयाला तुम्ही गिफ्ट द्यायला पाहिजे. ते आम्हाला ते हुंड्यात नाही पाहिजे. हुंड्यात आम्ही घेतच नाही. हुंडा नकोच आम्हाला. तरी मागून विकाय निघाले काय? सांगा बरं. एकच पोरग आहे नाही, एकटच आहे. मग हे विकाय काढलं तुम्ही म्हणायचं? विकायचं विकायचं काय संबंध आज आहे? त्याच्या मित्रांचे लग्न अरे झाले, त्यांना तुमच्यात पगार धमक नाही का कमवायची जगायची? आमच्या 2 सगळं लाख रुपये आमच्या पगार आहे घरी. पोऱ्याला. काय पेटवायची त्या पगाराला? लोकांच्या लेकराचा व्यवहार करायला निघाला तुम्ही. माफ करा, हात जोडतो तुम्हाला, मी एवढा श्रीमंत नाहीये. हो, शेतकऱ्याला जगायला काय काय करावं लागतं तुम्हाला काय माहितीये? कुठून पैसे येणार आहेत? एखादं पीक करायचं म्हणलं तर त्याला ऊन वारा पाऊस वातावरण सगळ्या गोष्टीला तोंड देऊन देऊन एखादं पीक हातात आलं ना तर त्याला बाजार भेटत नाही. कांदे बघा तसेच पडलेत ना, अजून विक्री नाही त्याची. कुठून पैसे आणणार एवढे? हो, एवढं चांगलं गुन्हे लेकरू माझं, त्याला शिकवलंय, उद्या नोकरी लागेल, तुमच्या पोरापेक्षा सुद्धा जास्त पगार घेऊ शकते. एवढी गुन्हे शिकलेली आणि ते गुन्हे लेकरू आहे माझं, ते देऊ राहील तुम्हाला. हो, गाडी मागताय ती बी 20-25 लाखाची. कुठून आणायचे एवढे पैसे? हा, तुम्हाला आहे ना फक्त चांगल्या अगदी व्यवस्थितपणे तुमचं लग्न आणि तुमची जेवणाची व्यवस्था करून माझं लेकरू वाटलं, याच्यापेक्षा तुम्हाला काही देऊ शकत नाही. पण माझी परिस्थिती ही तुमच्या समोरच आहे. मला असं बढाया मारायचं जमत नाही. ठीक आहे, चला पप्पा आपण निघू. अरे तू एवढा शिकला पण अक्कल अजिबात आली नाहीये तुला. कोणत्या जमान्यात राहतोय तू? बैलाच्या बाजारात सौदा करतात ना त्याचा, तसं सौदा चाललाय इथं. तुला विकत घ्यायलाय ना, माझ्या बापाकडे पैसे नाहीयेत. माझ्या बापाने आहे ना हात जोडले तुम्हाला, पण माणुसकी आहे ना सगळी संपलेली आहे. अरे भिकारी आहे ना आम्ही नाही येत, तुम्ही येत. आमच्या दारात येऊन आहे ना तुम्ही भीक मागितलीये. अजून लग्न झालंच नाही तोपर्यंतच एवढी मागणी आहे.
तर लग्न झाल्यानंतर अजून काय काय मागणी कराल? जर लग्न झालं ना तर माझ्या बापाला तुम्ही सालानी गडी म्हणून ठेवाल. तुमची लायकी तरी आहे का? आणि चाललेत हुंडा मागायला. चालते व्हा माझ्या दारातून. आणि चांगली पोरगी करायची तुमच्या दानातच नाहीये. आणि का रे तू गाडी मागतो, एखादी घोडीवर बस ना. गळ्यात हे सोनं घालण्यापेक्षा दोरी घालून फाशी घे. भिकारडा कुठला. चल निघितून, थुकते तुझ्या नोकरीवर. मी आहे ना एखाद्या शेतकऱ्याशी लग्न करेल, पण तुझ्यासारख्या आहे ना हरामखोरा बरोबर नाही. तुझ्यासारख्या आहे ना भिकाऱ्याबरोबर लग्न करणार नाही, पण एखाद्या गरीबाबरोबर लग्न करून सुखी राहील. तुझ्या त्या 2 लाख रुपयावर आहे ना थुंकते मी. आणि काय हो, तुमच्या पोराला आहे ना विकून टाका, भरपूर पैसे येतील. अरे बाप आहे ना तू त्याचा. जर माझ्या जागी तुझी पोरगी असती तर असंच केलं असतं का? ज्याला मुलगी आहे ना त्यालाच कळतं काय असतं बापाचं दुःख ते. तुझ्यासारख्या उंडक्याला काय कळणार? आत्ताच्या आत्ता आहे ना तिघांनी निघायचं, नाही तर दांडक्यानी मारील तिघांना पण. झालं का तुमचं? अहो काय पप्पा, तुम्ही पाहुणे बघून तरी आणत जा. आल्यापासून गरमी होती, यांच्या घरात साधा फॅन नाही आणि ह्या नोकरीच्या ह्याच्या गप्पा मारायला लागल्या. ते माझे 2 लाख रुपयावर थुंकणार होय? ह्यांना माहिती का 2 लाख कसे असतात? बघितलेत का ह्यांनी आयुष्यात? हा, ह्यांचं पेरणी काढणी ते कांदा बिंदा सगळं शेत जर इकलं का 2 लाख रुपये यायचे नाही ह्यांना माहिती. जास्तीचं बोलू नको रे, इथं तुला उलटा पालटा करेन. चल सोड, ह्यांच्यासोबत तोड लावण्यात काय अर्थ नाही पप्पा. आपण जाऊ जरा आपल्या लायकीचे पाहुणे बघू. पोरे डोक्यात कमी काय पोरे टॅलेंट मुलगा आहे. काय टॅलेंट? कसला टॅलेंटेड आहे? चला जाऊ दे, कुणाला सांगता तुम्ही? तुम्हाला 2 लाख रुपयाची काय किंमत करणार आहे पाहुणं? जाऊ दे, आलोत, माफ करा. परत येणार नाही. आम्ही थोडे समंजस आहेत. सोबत बोलण्यात काय अर्थ नाही. नादी लागू नका, तोंडी लागू. चला चला, मी नादी लागताय. यांच्या नादी लागणं आपलं काम आहे का? आयला असले भिकारी माणसं असतील मला वाटलं नव्हतं राव. ना ना, मी तुम्हाला मग तेच म्हणले. पाया पडा चांगलं स्थळ आणलं अरे म्हणून. झक मारली काय मग. पद्धत अरे पण मला काय माहिती, तुम्हाला पाया पडा माहिती काय घालायला आला आता लगेच. मग अहो एवढी परिस्थिती ना, माझी हे लेकर कशी आहे? मला काय माहिती एवढं मागते म्हणून. माझ्या डोक्यात पाणी झालं. येडा घे तुम्ही. आपल्या भिकाड्यांची सोयरीक जुळून आहे ना, तुम्ही तुमचं नाव खराब करून घ्याल अख्ख्या. अरे पण मला माहितीच नाही एवढे पैसे मागतील म्हणून. ना हे पोरग याचं लग्नच होत नसतं. कोणाचं? इतक्या असल्या हलक्या पातळी. ऐका, तो काय म्हटला, माझ्यासारखा टॅलेंटेड इथं कोणी नाहीये. टॅलेंट नाही, त्याच्या डोक्यामध्ये गु भरलेला आहे. मग काय आणि आई काय म्हणते माहिती का? 25 तोळे 25 तोळे फ्रीज, कूलर, टीव्ही. तिच्या होतं का काय? वर्ग म्हणत नाही, त्यांच्याकडे आहे तसं परिस्थिती आहे त्यांची. तरी इतकं भिकाऱ्यासारखी मागणी. अबे यार, मोठे लोक भिकारीचे असतात बापू. तुका डोक्यात लागला का रे? जेवढे मोठे ना तेवढे खोटे. गरीब आज गरीब शेतकऱ्याचे पोरं. आणि तुम्ही शहाणे असताना मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही नोकरीला लागणार. असा शेतकरी बघ ना बापू, नाद नाही करायचा. कमी ना, मी तेच म्हणते, शेतकऱ्याकडे काही कमी असतं का? सांगा बरं नोकरीवाल्याच्या मला. नादी लागू नको. एखाद्या शेतकऱ्या पोराशी लग्न कर, तुला ते सुखात ठेवीन. तुम्हाला सांगतो, तुझ्या बापाला अडचण येणार नाही. माणसं चांगली पाहिजे ना आता आहे आपल्याला. ना शेतकरी तुम्हीच स्थळ आणता, नाही ना शेतकऱ्याचा आणा. तुम्हीच हा असला भिकारडा नोकरदार. अरे मला वाटतं 2 लाख नोकरी. त्यांनी माहिती 2 लाख नाही 2 रुपयात नाही ठेवली राव. त्याच्या आईला वाला हे जा, मी येतो मागून. ह्या आईचे घाणीवाला साऱ्या दुनियाची. वाचलं माझं लेकरू. असले याड्यांच्या हात हवाली करून काय मला वाटलं चांगलं सुशिक्षित आहे, जमून जाईल. सुरुवातीला एवढी मागणी, लग्न झाल्यावर परत हे पाहिजे लग्न ते झालं तुला पाहिजे. ठेवलं असतं सालन तिने. बरं जाऊ मी आता. परत एक लेकरू होईल मला. आणि ना आता बघता नाही ना, मला शेतकऱ्याचाच बघायचं. बर ओके. असा शेतकरी बघतो तुला सांगतो, नाद नाही करायचा. कमी क्षेत्र असू द्या, फक्त ती माणसं माणुसकीला चांगली असली ओके पाहिजे. ओके. बरं जाऊ मी आता, लय उशीर झाला. काय नाही, कसे राहते लोक. म्हणून बाबा तुम्हाला मी म्हणत असते की मला आहे ना बघूनच लग्न बरं झालं करायचं. ना, पण ते सगळं समोर उघड झालं आपल्या. उद्या काय केलं असतं आपण? रडायला माणूस नसते भेटला आपल्याला. जाऊ दे आता, तुम्ही खूप विचार करून आहे ना त्रास करून घेऊ नका. चला आपलं. आणि पप्पा आता नोकरी लागल्याशिवाय कोणाचंच लग्न करायचं नाही. बाप्पू अरे एक गोष्ट होती राव. मग जाऊ दे, मा पोरगा आहे शेतकरी, 50 एकर जमीन, काय अडचण द्यायला मग? पाहिलं की काय इतक्या लांब फिरायचे मोकार? बरं माणूस तर तुम्ही रोजच बघा शेजारी पाजारी कसं आहे कसं नाही. आता मी तर आहे ना, म्हणजे दूध म्हणतात ना, गरम रोज बघतोय तुम्हाला काय मी काय लेकरांना विचारल्याशिवाय मी निर्णयच नाही घेऊ शकत. आता आहे ना आम्ही ताक सुद्धा आहे ना फुंकूनच पिणार आहे. बरं तू विचारून घेईन मग मला निरोप दे. लेकरं ज्यावेळेस होकार देतील ना त्याच वेळेस ना, आता परस्पर काय निर्णय घेऊन ये ना मी तुम्ही त्यांच्यावर येडच येत राव, शान नाही. अहो मग काय करणार आहे? अरे देवा, बघितलं का नाना पण कसे. मग नानाचं पोरगा तर नाही माहिती नाही काही, आणि मग बसायची करीत. म्हणूनच मी त्यांना म्हणले आता ताक पण फुंकूनच प्यावं लागणार आहे. चौकशी करू बारीक सारीक. हो मग द्यायचं काय त्याला.
आणि मी आताच म्हणते पप्पा मी नोकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही बरं का. तिचं 2-3 वर्ष जाऊ द्या का 5 वर्ष आपण हिचं करू दे ना, तू राहा ना, तुला मग शिकायचं. तिला पण नोकरी लागू द्या ना. तेच मी पण म्हणते, मला पण नोकरीला लागू द्या, म्हणजे कोणी ना आपल्याकडे बोट सुद्धा करणार नाही. एवढी शिकली तू 100% नोकरीला लागणारच आहे ना. तू स्वतःच्या पायावर उभी राहिली की मग करू बस. मी आता उद्याच आहे ना इंटरव्ह्यू देऊन येते. तुम्ही बसा, आराम करा. चला चला चल चला. स्वयंपाकाचं बघू. हो साडी घालायला लावली.